नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत। वेगळ्या पद्धतीची भाजी आहे ही। जर आपण बनवाल तर लोणच्यासारखीच टेस्ट येते। नक्की आपण ट्राय करून बघा। त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलेले आहे ते बघून घेऊ। कारले घेतलेले आहेत, बारीक कापून स्वच्छ धुवून। हळद, मीठ आणि लिंबू लावून 1 तास ठेवायचा आहे। त्याने कारल्याचा जो कडवटपणा आहे तो कमी होतो। त्यानंतर 3 कांदे घेतलेले आहेत उभे पातळ चिरून। 1 टोमॅटो घेतलेला आहे छोटा। 10 ते 12 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। पाव चमचा हिंग घेतलेला आहे। लोणचं घेतलेलं आहे आणि थोडंसं लोणच्याचं तेल देखील घेतलेलं आहे। आपल्याकडे जे लोणचं असेल अवेलेबल, लाल लोणचं असेल तरी आपण घेऊ शकता। त्यानंतर हळद, धणेपूड, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, तिखट मिरची पावडर 1 चमचा घेतलेला आहे। कलौंजी घेतलेला आहे पाव चमचा मेथी दाणे, राई आणि जिरे घेतलेला आहे पाव चमचा। जर आपल्याकडे कलौंजी अवेलेबल नसेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या। चवीनुसार मीठ आणि तेल देखील घेतलेलं आहे। आता आपण कृती बघू। कढईमध्ये तेल गरम करायचं आहे। त्या तेलामध्ये आपण जो लोणच्याचं जे तेल आहे ते देखील टाकायचं आहे। नाही टाकलं तरी चालेल, नंतर आपण लोणच्याचे 1-2 फोडी यूज करू शकता। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी तडतडल्यानंतर जिरे, मोहरी टाकताना गॅस कमी करायचा आहे, नाहीतर ते अंगावर उडू शकतं। त्यानंतर कलौंजी आणि मेथी दाणे टाकायचे आहेत। मेथी दाणे टाकल्याने लोणच्यासारखी टेस्ट येते भाजीला। ज्यांना कारलं आवडत नाही ते देखील चाटून खातील। थोडंसं हिंग टाकायचं आहे। यामध्ये कांद्याचा जास्तच वापर केला आहे। कांदा जो आहे तो हलकासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, जास्त लाल करायचा नाहीये। त्यानंतर ठेचलेला लसूण, ही भाजी आपण डाळ भाताबरोबर, चपाती सोबत देखील खाऊ शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपण कारल्यामध्ये देखील मीठ टाकलं होतं, त्या अंदाजाने मीठ टाकून घ्यायचे। कांदा जास्त कच्चा देखील ठेवायचा नाही आणि लाल देखील करायचा नाही। त्यानंतर आपले जे पावडर मसाले आहेत ते टाकून घ्यायचे। मसाले करपू नये म्हणून गॅस कमी करायचा आहे। त्यानंतर टोमॅटो, 1 छोटा टोमॅटो घेतलेला आहे, मोठा असेल तर अर्धा घेऊ शकता।
त्यानंतर मॅरिनेट केलेले जे कारले आहेत ते पिळून घ्यायचे आहेत. जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघतं, कडवटपणा कमी होतो त्यामुळे. मी इथे सफेद कारले घेतलेले आहेत. आपल्याकडे जर हिरवी कारली असतील ती देखील घेऊ शकता. कारली जी आहेत ते मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहेत. अशा प्रकारे जर आपण भाजी बनवली तर अजिबात कडू होत नाही. त्यानंतर लोणच्याचे जे 1-2 फोडी आहेत ते टाकून घ्या. थोड्याशा मॅश करायच्या आहेत. पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे चांगलं. त्यानंतर आपल्याला थोडंसं पाण्याचा फक्त शिंतोडा द्यायचा आहे. जास्त पाणी टाकायचं नाही त्यामध्ये. दोन 3 चमचेच आपल्याला पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. परतून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण ठेवायचं आहे. झाकणामध्ये पाणी टाकायचं आहे, कारण आपलं जे कारलं आहे ते खाली लागू शकतं. दहा ते 12 मिनटं गॅस कमी करून आपलं जे कारलं आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये चेक करायचं आहे कारलं खाली लागलेलं आहे का. शक्यतो पाणी जर ठेवलं आपण ताटलीमध्ये तर कारलं जे आहे ते खाली लागत नाही. मध्ये मध्ये परतून घ्यायचं आपल्याला. आपली कारल्याची भाजी रेडी झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा. बाय बाय.